नमस्कार मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांनो, 7 जून ते 30 जून दरम्यान तुमच्या आयुष्यात असे काही घडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, तर आश्चर्यचकित होऊ नका. कारण जे संकेत दिसत आहेत ते सामान्य नाहीत. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटा उभा राहील. कारण या काळात अशी एक शक्ती सक्रिय आहे जी तुमच्या जीवनातील तुकड्या-तुकड्यात विखुरलेले दुःख दूर करू शकते. पण याच्याशी एक अशी सत्यताही जोडलेली आहे जी ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. तूळ राशीच्या लोकांनो, तुम्ही कधी अनुभवले आहे का की काही काळापासून विनाकारण तणाव वाढत आहे? लोक बदलले आहेत. आपलीच माणसं दूर गेली आहेत. मनात एक अशी वेदना आहे जी तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. जर असे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ योगायोग नाही तर एक संकेत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण 7 जून ते 30 जून दरम्यान तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना येणाऱ्या अनेक महिन्यांची दिशा ठरवू शकतात. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी 90% तूळ राशीच्या लोकांना आजपर्यंत कुणीही सांगितलेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तूळ राशीबद्दल जग एक गोष्ट समजते की हे लोक नेहमी हसतमुख दिसतात, पण त्यांच्या मनात सुरू असलेले वादळ ते कोणालाही दाखवत नाहीत. तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता, पण तुमच्या स्वतःच्या जखमा कोण पाहत आहे? कदाचित कोणीही नाही. हीच तूळ राशीची सर्वात मोठी चूक आहे आणि हीच सर्वात मोठी सत्यताही आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो. शुक्र हा प्रेम, सौंदर्य, संतुलन आणि नातेसंबंधांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे तूळ राशीचे लोक नेहमी शांतता पसंत करतात. त्यांना भांडण नको असते, द्वेष नको असतो, फसवणूक नको असते. पण दुःखाची गोष्ट अशी की सर्वाधिक फसवणूक अनेकदा याच लोकांना सहन करावी लागते. का? कारण हे लोक इतरांना स्वतःसारखे समजतात. त्यांना वाटते की समोरची व्यक्तीही तशीच आहे जशी ते स्वतः आहेत. पण जग नेहमी असे नसते आणि इथूनच त्यांच्या वेदनेची सुरुवात होते. एक गोष्ट समजून घ्या, अनेक वेळा असे घडले असेल की तुम्ही एखाद्यासाठी सर्व काही केले, पण बदल्यात तीच व्यक्ती तुम्हाला सोडून निघून गेली. किती वेळा तुम्ही कोणाचा आधार बनलात, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा कोणीच तुमच्यासोबत उभे राहिले नाही. तूळ राशीच्या लोकांचे सर्वात मोठे दुःख हेच असते. हे लोक नात्यांना मनापासून जपतात. आणि जेव्हा एखादे नाते तुटते तेव्हा फक्त नातेच तुटत नाही, तर त्यांचा विश्वासही तुटतो. त्यांचे संपूर्ण जग उलथापालथ होते. पण थांबा, इथेच तुमच्या जीवनाशी संबंधित एक मोठे रहस्य दडलेले आहे. ज्या वेदनेला तुम्ही शाप समजता तीच तुमची सर्वात मोठी ताकद बनते. आता लक्षपूर्वक ऐका, कारण इथून पुढची गोष्ट गंभीर होणार आहे. 7 जून ते 30 जून दरम्यान तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात 3 प्रकारचे बदल दिसू शकतात. पहिला बदल, लोकांची खरी ओळख. दुसरा बदल, नशिबाची दिशा. तिसरा बदल, हृदयाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय. सर्वप्रथम बोलूया लोकांच्या ओळखीबद्दल. कारण हेच ते क्षेत्र आहे जिथे तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसू शकतो. तूळ राशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या आसपास काही अशी माणसं आहेत जी वरवर तुमचे हितचिंतक असल्याचे दाखवतात, पण आतून तुमची ऊर्जा कमी करत आहेत. यामध्ये तुमचा एखादा मित्र असू शकतो, एखादा नातेवाईक असू शकतो किंवा अशी व्यक्ती असू शकते ज्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवता. 7 जून ते 30 जून दरम्यान अशा लोकांचा खरा चेहरा तुमच्यासमोर येऊ शकतो. आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. म्हणूनच तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. कारण अनेक तूळ राशीच्या लोकांसाठी हे सत्य भावनिकदृष्ट्या हादरवून टाकणारे ठरू शकते. आता बोलूया की तुमच्या मनातील वेदना अखेर कधी संपणार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही अजूनही एखाद्या जुन्या वेदनेला धरून बसला आहात का? एखादे जुने नाते, एखादी जुनी फसवणूक, एखादे अपूर्ण स्वप्न.
जर उत्तर होय असेल तर लक्षपूर्वक ऐका, कारण विश्व तुम्हाला एक संकेत देत आहे. जोपर्यंत तुम्ही जुन्या वेदनांना धरून बसाल तोपर्यंत नवीन आनंद तुमच्या जीवनात प्रवेश करू शकणार नाही. आणि हाच सर्वात मोठा अडथळा आहे. तूळ राशीचे लोक अनेकदा भूतकाळात अडकून राहतात. ते वारंवार विचार करतात, असे झाले नसते तर, ती व्यक्ती परत आली असती तर, मला फसवणूक झाली नसती तर. पण जीवन मागे चालत नाही. जीवन नेहमी पुढेच चालत असते. आणि 7 जून ते 30 जून दरम्यान तुम्हाला अशी एखादी संधी मिळू शकते जी तुम्हाला जुन्या वेदनांमधून बाहेर पडण्यास मदत करेल. पण थांबा, अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. कारण पुढे मी सांगणार आहे की अशी कोणती चूक आहे जी सध्या 80% तूळ राशीचे लोक करत आहेत आणि हीच चूक त्यांच्या नशिबाचा मार्ग अडवत आहे. जर तुम्ही ही चूक वेळेत सुधारली नाही तर तुमच्या आयुष्यात येणारी सुवर्णसंधी तुमच्या हातातून निसटू शकते. ती चूक जी तुमचे नशीब अडवून ठेवत आहे. तूळ राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी काय आहे? प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न. तुम्ही इतरांच्या आनंदासाठी तुमच्या स्वप्नांचा त्याग करता. तुम्ही इतरांच्या गरजांना प्राधान्य देता आणि हळूहळू स्वतःलाच विसरून जाता. याच कारणामुळे अनेकदा तुमच्या मेहनतीचे फळ दुसरे कोणी घेऊन जाते. मेहनत तुम्ही करता पण नाव दुसरे कोणी कमावून जाते. विश्वास तुम्ही ठेवता पण फसवणूक दुसरे कोणी करून जाते. प्रेम तुम्ही करता पण बदल्यात तुम्हाला फक्त दुःख मिळते. पण आता वेळ बदलणार आहे. आणि आता मी तुम्हाला ते कारण सांगणार आहे ज्यामुळे 7 जून ते 30 जून दरम्यान काही तूळ राशीच्या लोकांचे नशीब अचानक बदलू शकते. काही लोकांना धन मिळेल. काही लोकांना प्रेम मिळेल. काही लोकांना अशी संधी मिळेल जी त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की तुमच्या आयुष्यात ती कोणती व्यक्ती आहे जी तुमच्या प्रगतीची सर्वात मोठी शत्रू बनली आहे. आणि हे नाव ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. मी आता जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्ही काही सेकंदांसाठी पूर्णपणे शांत व्हाल. तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसून तुमची स्वतःची भीती आहे. होय, तीच भीती जिने तुम्हाला अनेक संधींपासून दूर ठेवले. तीच भीती जी तुम्हाला वारंवार विचार करायला भाग पाडते, जर मी अपयशी ठरलो तर, जर लोकांनी माझी थट्टा केली तर, जर सर्व काही चुकीचे झाले तर. आणि इथेच अनेक तूळ राशीचे लोक हार मानतात. कारण हे लोक खूप जास्त विचार करतात. इतका विचार करतात की अनेकदा संधी समोर उभी असते पण हे निर्णयच घेऊ शकत नाहीत. पण 7 जून ते 30 जून दरम्यान विश्व तुम्हाला एक संकेत देईल. अशी एक संधी जिला तुम्ही ओळखले तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. पण जर पुन्हा घाबरलात तर ती जुनी कहाणी पुन्हा सुरू होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीही कोणत्याही माणसाला त्याच्या क्षमतेपेक्षा मोठी परीक्षा देत नाही. जर तुम्हाला वेदना मिळाली असेल तर याचा अर्थ तुमच्यात ती सहन करण्याची ताकदही आहे. जर तुम्हाला संघर्ष मिळाला असेल तर याचा अर्थ तुमच्यात जिंकण्याची क्षमता देखील आहे. आणि जर तुम्हाला वारंवार खाली पाडले गेले असेल तर याचा अर्थ तुम्हाला अजून खूप उंच भरारी घ्यायची आहे. तूळ राशीच्या लोकांचे मन खूप स्वच्छ असते. हे एखाद्यावर मनापासून प्रेम करतात तर त्यालाच आपले संपूर्ण विश्व समजतात. पण दुःख तेव्हा होते जेव्हा समोरची व्यक्ती त्या प्रेमाची किंमत समजून घेत नाही. अनेक तूळ राशीचे लोक आजही एखाद्या जुन्या नात्याची वेदना आपल्या मनात लपवून बसलेले आहेत. वरून ते हसत असतात पण रात्री एकटे असताना मनातील वेदना पुन्हा जागी होते. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर लक्षपूर्वक ऐका. 7 जून ते 30 जून दरम्यान प्रेमाच्या बाबतीत मोठा बदल संभवतो. काही लोकांच्या आयुष्यात एखादी जुनी व्यक्ती पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करू शकते. पण लक्षात ठेवा, परत आलेली प्रत्येक व्यक्ती तुमची स्वतःची असतेच असे नाही. म्हणून भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. हे लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीने एकदा तुमची किंमत समजून घेतली नाही
ती पुन्हा तीच चूक करू शकते. काही तूळ राशीच्या लोकांना या काळात अचानक अशा व्यक्तीची साथ मिळू शकते ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. आधी मैत्री, मग विश्वास आणि नंतर हळूहळू नाते. पण घाई करू नका, कारण या काळात विश्व तुमची परीक्षा देखील घेऊ शकते. धन आणि करिअरच्या बाबतीतही या काळात मोठे संकेत दिसत आहेत. तूळ राशीच्या लोकांनो, तुम्ही मागील काळात खूप मेहनत केली आहे, पण अनेकदा तुम्हाला अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळाले नाहीत. मात्र 7 जून ते 30 जून दरम्यान धनाशी संबंधित काही शक्यता दिसत आहेत. नवीन काम, नवीन संपर्क, नवीन संधी किंवा असा एखादा निर्णय जो भविष्यात तुम्हाला मोठा लाभ देऊ शकतो. पण येथे एक इशाराही आहे. लोभापासून दूर राहावे लागेल. लवकर श्रीमंत होण्याच्या मोहात चुकीचा मार्ग निवडू नका. कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. आणि मित्रांनो, 7 जून ते 30 जून हा काळ इतका महत्त्वाचा का मानला जात आहे? कारण या दिवसात जर तुम्हाला कोणताही संकेत मिळाला तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अनेकदा जीवनात असा एक दिवस येतो जो संपूर्ण भविष्याची दिशा बदलून टाकतो. त्या दिवशी सर्व काही सामान्य वाटत असते, पण नंतर समजते की तोच दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस होता. याचप्रमाणे या काळात असे काही क्षण येऊ शकतात जिथे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आणि तेच निर्णय पुढे जाऊन तुमच्या यशाचा पाया ठरतील. हे लक्षात ठेवा, नशीब नेहमी गाजावाजा करत येत नाही. कधी ते संधीच्या रूपात येते, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात येते, कधी एखाद्या फोन कॉलद्वारे येते, कधी एखाद्या भेटीच्या रूपात येते. म्हणून तूळ राशीच्या लोकांनो, मेहनत करणे सोडू नका. स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. संघर्ष करत राहा. काय माहीत, आयुष्याची दिशा कोणत्या दिवशी बदलून जाईल. तूळ राशीच्या लोकांनो, येणारे दिवस तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरू शकतात. काही सत्ये समोर येतील, काही नाती बदलतील, काही संधी दार ठोठावतील. पण लक्षात ठेवा, नशीब त्यांच्याच बाजूने उभे राहते जे भीतीवर विजय मिळवतात. म्हणून भूतकाळातील वेदना सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संकेत ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण कदाचित 7 जून ते 30 जून दरम्यानचा एखादा क्षण तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी, तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा आणि व्हिडिओला लाईक करून तुमचे मत नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची अखंड वर्षाव होवो, हीच प्रार्थना. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. जय मा लक्ष्मी.